सो गाईज, हॅलो अँड हाय, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा ॲट होम विदाउट ओव्हन. सो आता मी डो प्रिपेअरिंग करते ॲक्च्युली. आणि डो प्रिपेअर तुम्ही कधी पण 4 किंवा 5 तास आधी करा. मॅक्सिमम 2 आवर्स असतं, पण मला चांगलं फर्मेंटेशन पाहिजे म्हणून मी 4 to 5 तासाआधीच डो प्रिपरेशन करते. तर आपल्याकडे सध्या इन्ग्रेडियंट्स आहेत मैदा, इनो आणि रवा. सो स्टार्ट करूयात डो प्रिपरेशनसाठी. सो इथे मी घेतलं आहे साधारणपणे पाव किलो मैदा घेतला आहे. 1 वाटी रवा घेतला आहे, एवढी वाटी रवा आहे, आणि 1 पॅकेट इनो इनफ आहे. मी इनो टाकते. तुम्ही बेकिंग सोडा पण यूज करू शकता याच्यामध्ये. सो आता हे सगळं मिक्स करते. रवा, इनो आणि मैदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता मी ह्याच्यात पाणी टाकेन आणि डो मळून घेईन. सो आपला डो पूर्ण मळून झालेला आहे. आता मी ह्याला सेट करायला ठेवणार आहे फॉर 5 hours. सो मेक शुअर तुम्ही कशी झाकण त्याच्यावर प्लेट ठेवाल जो पूर्ण सरफेस एरिया कवर करत असेल आणि आतमध्ये एअर जाऊन नका देऊ. सो भेटूयात 5 तासानंतर. सो हाय अँड वेलकम बॅक. आपला डो चांगला रेडी झालेला आहे. यू कॅन सी दॅट मस्तपैकी फर्मेंट झाला आहे तो. सो डो सध्या थोडं मी अजून 5 मिनटं बाजूला ठेवते आणि टॉपिंगची तयारी करते. सध्या तो आपण पनीरचा पिझ्झा बनवणार आहे, तर गोवर्धनचं पनीर यूज करतो आपण. आणि पनीरसोबत थोडा पेरी पेरी मसाला पण घेतला आहे मी पनीरला कोटिंग करायला. सो पनीरची स्टफिंग करू पहिला. सो इथे मी पनीरचे क्यूब घेतलेत आणि त्याच्यात टाकलाय पेरी पेरी मसाला, आणि आता थोडंसं नमक टाकणार आहे मी, आणि आता वरतून थोडं तेल. सो आपली स्टफिंग तर रेडी आहे. सो आता आपण डो बनवूया. सो आता मी बेस रेडी करते. ॲक्च्युली ट्रेडिशनल टेक्निकने बेस जेवढा रेडी कराल तेवढं खूप इझी आहे. तुम्ही या डोसाठी कोलपाट लाटण्याचा पण यूज करू शकता इफ तुम्हाला ही टेक्निक येत नसेल तर, कारण कोलपाट लाटणं इज व्हेरी इझी. बट मला या ट्रेडिशनल टेक्निकने पिझ्झा बेस तयार करणं आवडतं, तर मी ती टेक्निक यूज करते ॲक्च्युली. आणि त्यानंतर मी एक फ्लॅट प्लेट घेतली आहे ॲल्युमिनियमची, सो दॅट आपण त्याला बेकिंग करताना एक स्टेबल सरफेस राहील. आणि आता आपण त्याच्यावर डोकिंग करतो आहे. ही एक टेक्निक आहे. ही टेक्निक यूज करतात कारण पिझ्झा बेस फ्लॅट राहील आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बबल क्रिएट नाही होणार. त्याच्याने टॉपिंग इथे तिथे नाही जाणार, म्हणून एअर पास होण्यासाठी आपण फोकने पिझ्झा बेसमध्ये असे होल्स करतो. आणि त्यानंतर मी ते यूज केले शेजवान चटणी बेससाठी, कारण मला जास्त इन्ग्रेडियंट यूज नव्हते करायचे. मिनिमल इन्ग्रेडियंटमध्ये एक पिझ्झा रेडी करायचा होता, विच बेअरली कॉस्ट मी अराउंड 50 to 70 रुपीज. सो त्यानंतर मी आपले टॉपिंग्स रेडी केलेली पनीरचे ते ॲड करते. आणि टॉपिंग ॲड केल्यानंतर आपण ॲज युजल यूज करतो आहे चीज. सो चीज आपण ॲड केलं आहे. ऑल्टरनेटिव्हली मी एका कढाईमध्ये नमकचा बेस करून त्याच्यावर एक स्टँड ठेवून
प्री हिटिंगसाठी कढई ऑलरेडी ठेवलेली आणि आपण आपला पिझ्झा त्याच्यात ठेवला. आता 20 मिनिट्स आपण त्याला त्याच्यामध्ये बेक करणार आहोत. तोपर्यंत इथे मी दुसऱ्या पिझ्झ्याची तयारी करते आणि ॲक्च्युली एकदम मिनिमम स्टेप्समध्ये हा पिझ्झा रेडी होतो. सो थॉट तुमच्यासोबत पण हा जरा शेअर करावा. मिनिमम इन्ग्रेडियंट्स आणि खूप कमी वेळ. या, दिस इज द डेफिनेशन ऑफ दिस पिझ्झा. त्यानंतर तुम्ही विचार करत असाल की मी किचनमधून बाहेर कशी? तर मावशी आलेल्या त्यांना जेवण बनवायचं होतं म्हणून माझं किचनमधून हकालपट्टी करण्यात आलेली आणि मी हॉलमध्ये दुसरा पिझ्झा बनवत बसलेली. इथे आपला दुसरा पिझ्झा बनला आणि पहिल्या पिझ्झाचा जरा हाल बेहाल दिसतो आहे, बट ॲक्च्युली मस्त झालेला पिझ्झा. खूप क्विक आणि इझी रेसिपी आहे ही. सो शॉर्ट आणि क्विक इझी पिझ्झा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग. थँक्यू.